ह्या पंजाब डकची भूक तरी नेमकी किती आहे, याला शेतकऱ्यांना किती लुटायचं. यानं इनोव्हेज 108 नावाचं सोयाबीन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिलं आणि स्क्रीनवर दाखवतोय एक शेतकरी म्हणतोय 17 क्विंटल 50 किलो झालं, हा म्हणतोय मला 13-14 क्विंटल झालं, दुसरा म्हणतोय 17 क्विंटल 50 किलो झालं. म्हणजेच हेक्टरी उत्पादन ते 43 क्विंटल होऊ राहिलं. कुठल्याच विद्यापीठानं अशा पद्धतीचे सांगितलेलं नाही किंवा त्यांना तशी परमिशन मिळाली नाही. मग या इनोव्हेज 108 जी कंपनी आहे या सोयाबीनची, यांना कशी काय ती मिळाली? पंजाब डकला यांनी नेमके किती पैसे दिले? आता परत तो इनोव्हेज 81 हरभरा वापरा म्हणतोय, 250 फांद्या आहे म्हणतो, त्याला 700 ते 800 घाटे आहे म्हणतो. म्हणजे हा माणूस किती फसवा आहे, किती लबाड आहे. हा माणूस मी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हणतो की मी व्यापाऱ्याकडचं आणून सोयाबीन पेरतो, कसल्याही प्रकारची बीज प्रक्रिया करत नाही, पण एका कंपनीने प्रोडक्ट काय दिलं, पैसे काय दिले, लगेच म्हणतो हे प्रोडक्ट वापरा आणि याची बीज प्रक्रिया करा. म्हणजे हा माणूस किती लबाड आहे, हा माणूस किती फसवा आहे. म्हणजे इनोव्हेज 108 असेल किंवा ते हरभरा त्यांचा 81 असेल, हे सगळं फसवा आहे. यांच्यावर कृषी विभागानं दखल घेऊन गुन्हा दाखल केला पाहिजे आणि याच्या नादी लोकांनी लागू नये, माझी विनंती आहे.